तुम्ही कधी असे चहापत्तीमध्ये चांदीचे दागिने वगैरे घालून पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप युजफुल असा व्हिडिओ आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? जरा आय होप सगळे ठीक असाल. तर रोज रोज पैंजण वगैरे घालून खूपच काळे होतात, खूप जास्त काळे होतात. लहान मुलांच्या तर खूप काळे होतात. मग काय करायचं ना, त्याला कसं साफ करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. 2 स्टेपमध्ये तुम्ही याला साफ करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ थोडं पण स्किप नका करू आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये जेवढा तुमचे दागिने बुडतील तेवढं पाणी तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचं आहे. गॅस हा चालू करायचा आहे आणि पातेल्यात मधलं पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं. तुम्ही जी चहापत्ती वापरता, जी चहा पावडर वापरता, ती तुम्हाला 1 चमचा इथे लागत आहे. कोणती पण, आता माझी इलायचीची आहे, मग ठीक आहे, इलायचीचं थोडंसं फ्लेवर त्यामध्ये आलं तरी ठीक आहे. सह्याद्री तुमच्याकडे जी असेल ना ती तुम्ही यामध्ये टाका. पाणी उकळल्याच्या नंतरच टाका. मग लगेचच पाण्याचा कलर बघा चेंज होतं. आपल्याला चहा बनवायचा नाही आहे तर लगेच साखर टाकून चहा बनवतात. तर आपल्याला चहापत्ती छान उकळू द्यायची आहे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला जे काही तुमच्याकडे चांदीचे जेवढे तुमच्याकडे चांदीचे दागिने असतील ना, जोडवी, पैंजण, जे काही असेल ना ते सगळं तुम्ही यामध्ये टाकू शकतात. असे शुभ्र तुमचे पैंजण निघणार आहेत ना की काय सांगायचं. तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल 2 स्टेपमध्ये कसे तुमचे पैंजण नव्यासारखे चमकू शकतात. तर बघा इथे मी 1 मिनिट फक्त आपल्याला ह्याला उकळू द्यायचं आहे आणि थोडंसं वरती तुम्हाला काढून दाखवते. थोडंसं आत्ताच बघा कलर किती चेंज व्हायला लागलाय. म्हणजे जे काही आतमध्ये त्यामध्ये घाण असते ना ते उकळल्यामुळे ते साफ करायचं काम त्यामध्ये आतमध्ये चालू असतं. ती रिॲक्शन आतमध्ये चालू असती. बघा थोडंसं फक्त मी 1 मिनिट पण नसेल झाला, अर्धा मिनिटच मी त्याला उकळवलं असेल, पण किती छान एकदम चमकायला लागले आहेत. आणि या पुढची तर स्टेप ती पाहून ना तुमचे पैंजण हे 100% निघणार म्हणजे निघणार. त्यामुळं थोडा पण स्किप करून मला समजलं नाही. बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. पैंजणचं लगेचच आपल्याला 2 मिनिटाच्या वरती याला उकळू द्यायचं नाही. 1.5 मिनिटं तुम्ही उकळू शकता. आता मी गॅस बंद केला आहे आणि जे काही आहे ना आपलं ते थंड होऊ द्या. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला घासायचं आहे. जे आपला टूथब्रश असतो ना त्याने आपल्याला हे घासायचं आहे. आतमध्ये थोडंसं बुकणी वगैरे केलेली असते पैंजणच्या आतमध्ये, त्यामुळे ती आपल्याला पूर्णपणे साफ करायची आहे. आणि पैंजणच्या आतमध्ये जी काळी काळी घाण असते ना ती आत्ताच ह्या साह्याने, आता गरम आहे तोपर्यंतच ती निघणार आहे. थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्या. जे कोमटपणा म्हणतात ना त्या टायमाला आता पैंजण मी बाहेर काढून घेत आहे. आणि जे काही आतमधली घाण असते ना ती ह्या टूथब्रशच्या साह्याने आपल्याला अशी काढायची आहे. थोडीशी चहापत्ती पण गेलेली असते. जी आपली काळी बघा आतमध्ये थोडंसं काळपणा असतो ना तो या साह्याने निघतो. त्यामुळं जोर लावून, जेवढं तुम्हाला जोर लावता येईल ना तेवढं तुम्ही जोर लावून हे काढू शकता. आता दुसरी स्टेप आणि मेन स्टेप, कोलगेट घ्या. कोलगेटने एवढं छान क्लिनिंग होते ना की बासच. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा उपाय. आणि नाही झालं ना तिथून पुढे कमेंट करा. नाही तर आधीच कमेंट करतात की नाही होत आहे. तर तुम्ही पहिल्यांदा करा. केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल. लगेचच 1 मिनिटात व्हिडिओ पाहायचा नाही होत असं नाही करायचं. तुम्ही करा एकदा आणि नंतर कमेंट करा मला. 100% तुमचे जे काही चांदीचे भांडे पण तुम्ही याच प्रकारे क्लीन करू शकतात. आता मी दोन्ही पण पैंजण माझ्या इथे, आणि तुम्ही शेवटी रिझल्ट पाहतानाच की कसे इतके छान क्लीन झाले, एकदम नव्यासारखे दिसतात. कोण म्हणणार पण नाही की हे जुने पैंजण आहेत म्हणून. थोडेसे तुटलेले आहेत त्यामुळे, म्हणजे ते घुंगरे वगैरे आता लहान मुलांचे पैंजण, लहान मुलं एवढं पळतात वगैरे त्यामुळे तुटतात थोडेसे. पण या प्रकारे क्लीन केले ना की एकदम नव्यासारखे चकचकायला लागतात. तुम्ही तर पहा कोलगेटमध्ये असे क्लिनिंग एजंट असतात की त्यामुळे आपले दात तर शुभ्र चमकायला लागतात, पण हे चांदीचे जे असतात ना आपले दागिने वगैरे तर ते पण एकदम चमकायला लागतं. थोडंसं हाताला रॅश रफ करा, कारण ते एकमेकाला थोडंसं घासलं गेलं पाहिजे. आता धुवून घ्यात लगेच आणि धुतल्याच्या नंतर बघा किती छान एकदम असे क्लीन झाले आहेत. कोण म्हणेल काही की हे जुने पैंजण आहेत. थोडंसं बाहेर नेऊन दाखवते. थोडंसं आता इकडे कसं क्लिअरिटी नाही आहे, ढगाळ वातावरण असलं की कसं वातावरण थोडंसं हे होतं. बघा बाहेर गेल्याच्या नंतर किती सुंदर दिसत आहेत एकदम नव्यासारखे. आणि कोण म्हणणारच नाही की याला हे जुने पैंजण आहेत म्हणून, एकदम नव्यासारखे दिसायला लागले आहेत. आता दुसरा आणि मेन उपाय, जे आपण चहापत्ती वापरलेली आहे ना त्याला पण आपण यूज करणार आहोत. यामुळे आपली झाडं खूप छान ग्रो होतात. आता ती जी चहापत्ती आहे ना त्याला आपल्याला पहिल्यांदा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. कारण ती आपण शिजवलेली आहे. शिजवलेलं कोणताही पदार्थ, शिजवलेलं काही आपल्याला झाडांना टाकायचं नाही. ही चहापत्ती आपल्याला छान वॉश करून घ्यायची. त्यातलं पाणी आहे ना ते 2दा-3दा आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे. आणि चहापत्ती तशीच 3ऱ्या पाण्यामध्ये ठेवायची. 10-15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता किंवा लगेच पण टाकली ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही. लगेच पण तुम्ही झाडांना असंच पाणी हे टाकू शकता. यामुळे खूप छान ग्रो होतात आपली झाडं. म्हणजे माझ्या झाडांवरून तुम्हाला माझी झाडं दाखवते, यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती छान ग्रो झाले आहेत. आणि मी असंच करते. तुम्ही जर चहा वगैरे केला ना तर ते पण तुम्ही पाणी असं वॉश करून तुम्ही झाडांना टाकू शकता. याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो
तो पण नक्की एकदा चेक करा। बघा माझी झाडं किती सुंदर झालंय। थोडासा टूर देते तुम्हाला माझ्या झाडांचा। आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर प्लीज एक लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा। भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।